आज आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी कोल्हापुरी स्पेशल आंबा भडंग कसा बनवायचा ते पाहतोय। यासाठी मसाला बनवणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वेलची, धणे, बडीशेप, जिरे घेतलेत। 5 ते 6 काळे मिरे, सुंठ पावडर, हिंग, साधं मीठ आणि ब्लॅक सॉल्ट यामध्ये टाकायचं। त्यानंतर लाल मिरची पावडर, हळद आणि आमचूर पावडर यामध्ये टाकून मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं। आता आपण फोडणी देतो। यासाठी कढईमध्ये तेल टाकले, त्यामध्ये मोहरी आणि शेंगदाणे टाकायचे, डाळवं टाकायचं, छान परतून घ्यायचं। उभे कट करून घेतलेले खोबऱ्याचे तुकडे टाकलेत। त्यानंतर मिरच्या आणि लसूण उभा कट करून घेतलाय तो टाकलाय। कढीपत्ता टाकायचा। त्यानंतर आपण आत्ताच बनवलेला आंबा भडंग मसाला यामध्ये टाकायचा। चवीनुसार आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। चवीनुसार यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर, मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर काश्मीरी रेड चिली पावडर सुद्धा टाकायचे। छान मिक्स करून घ्यायचं। आधीच भाजून घेतलेले चिरमुरे आपल्याला यामध्ये टाकायचे, छान मिक्स करायचं। वरून थोडीशी पिठी साखर टाकायची। कांदा, लिंबू, कोथिंबीर बरोबर सर्व करायचं। तुम्ही सुद्धा या पद्धतीने आंबा भडंग बनवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।